बुल्ढाना में जरूरतमंदों की जान बचाने के लिए उबाठा शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे की पहल। जब पूरा देश किसी नेता के जन्मदिन पर होर्डिंग्स और पोस्टरों से शहर पाट देता है, तब बुल्ढाना में शिवसैनिकों ने ठानी एक अलग राह। उद्धव ठाकरे के जन्मदिन पर खून बहाकर नहीं, खून देकर मनाया जाएगा उत्सव। बुल्ढाना जिले में कई हफ्तों से रक्त की भारी कमी है, ब्लड बैंक खाली है और जरूरतमंद मरीजों को खून के लिए दर दर भटकना पड़ रहा है। ऐसे हालात में शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पक्ष के जिला स्तरीय रक्तदान शिविर ने बड़ी राहत दी है। इस अवसर पर स्थानीय गरदेव वाचनालय सभागृह में रक्तदान शिविर की शुरुआत सुबह से ही हो गई, जो पूरे दिन चलेगा। यह आयोजन उबाठा जिलाध्यक्ष जालिंदर बुधवत के नेतृत्व में हुआ। सिर्फ रक्तदान नहीं, सेवा का संकल्प। रक्तदान के साथ साथ छात्रों के लिए नाश्ता और पुस्तक वितरण जैसे कई कार्यक्रम भी रखे गए हैं, जिससे ये महज एक समारोह नहीं बल्कि समाज सेवा का संदेश बन गया। ये है असली श्रद्धा, शुभकामना, जब किसी नेता का जन्मदिन किसी जरूरतमंद की जिंदगी बन जाए। आज शिवसेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आणि गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवला आहे। पण गेल्या 3-4 दिवसापासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण असेल, वृक्षाचं वाटप असेल, खाऊ वाटप असेल, फळ वाटप असेल, अशा विविध कार्यक्रमांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवणं सुरू केले आहेत। अनेक लोक म्हणत की शिवसेना संपली, शिवसेना संपणार, बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचं नाव कोणी घेणार नाही, परंतु आम्ही दाखवून दिलं। लोकसभेलाही थोड्या मताने आमचा त्या ठिकाणी पराभव झाला असेल, पण विधानसभेला सुद्धा या ठिकाणी एक आमदार, आम्ही 2 जागा लढल्यानंतर एक आमदार निवडून आला, एक ताई थोड्या मताने या ठिकाणी पडल्यात, तरीसुद्धा सातत्यानं या जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात या ठिकाणी चालू आहे आणि शिवसेनेचाच बालेकिल्ला म्हणून बुलढाणा जिल्ह्याची ओळख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राहणार, हे येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही या ठिकाणी निश्चित दाखवून देऊ। आज आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा उद्याला वाढदिवस आहे आणि त्या औचित्याने आज बुलढाणा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन हे मागच्या 2 दिवसापासून करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये वृक्षारोपण आणि वृक्षरोपांचं वाटप, त्याचबरोबर जवळपास 5000 शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 5000 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि आज रक्तदान शिबिर, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि शिवसेना पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मेळावा, असा एक भरगच्च कार्यक्रम मागच्या 3 दिवसापासून बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने हा आयोजित केलेला आहे। आम्ही आपल्या माध्यमातून आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र सांभाळला, ते सगळ्या महाराष्ट्रातील जनता जाणते, कोणीही ते विसरलेलं नाही। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी जी त्यांनी जाहीर केली, आणि केवळ ती जाहीर केली नाही तर मुळात कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली, ते आजही या महाराष्ट्रातला शेतकरी बांधव विसरलेला नाही। त्यामुळे निश्चितच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सोबत या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या, सर्व कष्टकऱ्यांच्या शुभेच्छा निश्चितच आहेत। बुल्ढाना से संवाददाता वसीम शेख, अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास, सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें